संघामध्ये आहेत, त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. मात्र ते स्वतः उमेदवार नसल्याने आणि प्रशांत किशोर यांनी त्यांचं नाव नाही घेतलं, त्यांना साईडलाईन केलं आणि त्यांनी टार्गेट बिहारचे मुख्यमंत्री केलं आणि तेथील मुद्द्यांवरती ते सतत कंटिन्यू बोलत राहिले. ते उमेदवारावरही नाही बोलले. की प्रशांत किशोर यांचं वेगळी स्ट्रॅटेजी काय होती की ज्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये ते विजयापर्यंत पोहोचलेले आहे? तर एक परसेप्शनचं जे बॅटल म्हणतो आपण न्यूजमध्ये, किंवा बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची सीट गेली, असं एक त्यांना तो धक्का असू शकतो. आणि या ठिकाणी बाहुबलीचं राजकारण या ठिकाणचे लोक खूप घाबरत होते. त्यांचं मत सांगताना त्यांना त्यांच्या मनामध्ये खूप भीती दिसत होती. नमस्ते, मी योगेश कुटे. आज एक धक्कादायक निकाल या देशाच्या राजकारणामध्ये लागलेला आहे. तो निकाल आहे बिहारमधल्या बांकीपूर या विधानसभा पोटनिवडणुकीचा. अधिकृत निकाल जाहीर व्हायचा आहे, पण त्याच्या आधीच जे काही आकडे येत आहेत ते भाजपच्या गोटामध्ये खळबळ माजवणारे आहेत. जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर हे या ठिकाणी निर्णायक आघाडी घेऊन पुढे गेलेले आहेत. आता या साऱ्या निकालाबाबत ज्यांनी आधीच अंदाज व्यक्त केलेला होता, एक्झिट पोल दिलेला होता, त्या रुद्र या संस्थेचे विशाल लिंगायत आज माझ्यासोबत आहेत. विशालजी, तुमचं लेट्स वर खूप खूप स्वागत. नमस्कार. विशाल, तुम्हाला अंदाज कशामुळे आला होता की पीकेचा जलवा, पीकेची निर्णायक आघाडी ही बांकीपूरमध्ये होणार? जो बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा होता आणि त्या ठिकाणी ते तब्बल 1995 पासून निवडून येत आहेत. तर या ठिकाणी अशा धक्कादायक निकालाची चाहूल तुम्हाला केव्हा आणि कधी लागलेली होती? सर्वप्रथम मी लेट्सअपचे धन्यवाद मानू इच्छितो. आम्ही इंडिया टुडे चॅनलच्या एमपी तक, बिहार तक, न्यूज तक या चॅनलला दिलेल्या आमच्या एक्सक्लुझिव्ह एक्झिट पोलचं तुम्ही त्यावर बोलायला आम्हाला संधी देत आहात. एक्झिट पोल मांडायलाही संधी दिली होती आणि आज आमचा एक्झिट पोल हा जवळपास बांकीपूरमध्ये नव्हे तर मध्य प्रदेशातील दतियामध्ये आम्ही दिलेला एक्झिट पोल हा जवळपास ॲक्युरेट येताना दिसतोय. आता आपण 26 राऊंड झालेले बांकीपूरमध्ये आणि त्या ठिकाणी 14,000ची निर्णायक आघाडी घेताना प्रशांत किशोर दिसत आहे आणि त्यांचा विजय हा होईल. आता 6 राऊंड फक्त बाकी आहे. ते अजून एक 17-18,000च्या आसपास त्यांचा विजय होईल असं आपल्याला आलेल्या निकालावरनं दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ही जी निर्णायक आघाडी घेतलेली आहे ती परंपरागत बीजेपीच्या बालेकिल्ल्यातनच किंवा त्यांचा जो गड मानला जातो त्या अशा एरियातनच घेतलेली आहे का, की याच्यामध्ये काय उलटफेरची काही संभावना तुम्हाला वाटते आहे? आमची टीम मागील 15 दिवस झाले बांकीपूर म्हणजेच पटण्याचा एक शहर महापालिकेचा एक भाग आहे, त्या ठिकाणी आमची टीम ग्राउंडवरती सतत काम करत होती. आम्ही शहराचा जवळपास वार्ड जोडलेले आहेत. जवळपास या मतदारसंघामध्ये जवळपास 22 ते 25 वार्ड जोडलेले आहेत पटना महानगरपालिकेचे. आणि आमची टीम पूर्णपणे ग्राउंड असेसमेंट, ग्राउंड सर्वे हे मागील 15 दिवस झाले करत होती. तर शहरातील आज आतापर्यंत जे राऊंड झाले याच्यावरनं शहरातील लगभग सर्व म्हणजे विधानसभेच्या पूर्ण भागांमध्येच जनसुराजला लीड असल्याचं दिसून येते. सकाळपासून जे आतापर्यंत जे राऊंड झाले त्यातील 1-2 राऊंडचा अपवाद वगळता प्रत्येक राऊंड मध्ये प्रशांत किशोर पुढे आल्याचं दिसून येतात. याचा अर्थ असा होतो की विधानसभेच्या प्रत्येक भागामध्येच, मग तो बीजेपीचा भाग असो की परंपरागत आरजेडी किंवा महागठबंधनचा भाग असो, कुठल्याही जाती धर्माचा भाग असो, त्या भागामध्ये आपल्याला जनसुराज पुढे आलेली दिसून येते. जनसुराजला तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला, इतकं आमचा एकतरी एक्झिट पोल का ॲक्युरेट ठरताना दिसतोय किंवा जनसुराज का जिंकताना दिसते, तर मागे मी एक्झिट पोल देताना सांगितल्याप्रमाणे बिहार हे असं राज्य की या ठिकाणी जातीचं राजकारण चालतं. आणि या मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला फॉरवर्ड कास्ट म्हणजे सवर्ण जाती, तर सवर्ण जाती या मतदारसंघामध्ये जवळपास 40% होत्या. म्हणजेच कायस्थ, भूमिहार, ब्राह्मण, राजपूत यांच्यामधूनही आपल्याला 40% मतदान हे प्रशांत किशोर यांच्या बाजूला गेलेलं आपल्याला दिसून येतंय. या व्यतिरिक्त नितीश कुमार ज्या पिछडा वर्ग म्हणजे ओबीसी संवर्गात न येतात, गुरमी, कुशवा किंवा इतर ओबीसी असतील, तर नितीश कुमार आता मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे काही वर्ग नाराज असल्याचं दिसून आला. तर त्या वर्गातूनही प्रशांत किशोरच्या बाजूने 50%पेक्षा अधिक म्हणजे भाजपापेक्षा अधिक इन्क्लिनेशन मतदान जाताना आपल्याला दिसून येतंय. मुस्लिम हा जवळपास 70-75% प्रशांत किशोर यांच्या बाजूने दिसून आला, जो आरजेडी सोबत नाही गेला. तर दलित वर्ग पण या ठिकाणी 9% आहे या मतदारसंघामध्ये, तोही जास्तीत जास्त प्रमाणे जनसुराजकडे दिसून आलं. आरजेडी
चे तेजस्वी यादव विरोधी पक्ष नेते बिहार विधानसभेचे हे शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रचाराला उतरले. तोपर्यंत मतदारांनी आपलं मन बनवलं होतं की ही लढाई भाजप आणि जनसुराजमध्ये आहे. प्रशांत किशोर यांनी मुद्द्याचं राजकारण केलं. त्या ठिकाणी असलेली बेरोजगारी, त्या ठिकाणी असलेले ड्रेनेजचे विषय. विचार मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला त्याची चाहूल पहिल्यांदा कधी लागली की नाही नाही आता या ठिकाणी काहीतरी मोठा उलटफेर होतो आहे, भाजप बॅकफुटवर आहे, चाहूल आपण म्हणतो ना त्याची एक चुणूक, ती कधी दिसली होती तुम्हाला? नेमकं हे इलेक्शन चालू असताना नेमकं दिल्लीतील जंतर मंतर वरती युवकांचे आंदोलन, स्टुडंटचे आंदोलन सुरू होते. त्याच वेळेस पटण्यामध्ये एक मोठं स्टुडंटचं आंदोलन झालं. त्या ठिकाणी AK-47 वगैरे थोडं काहीतरी त्या ठिकाणी दंगा सदृश थोडीशी परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण न्यूज मध्ये आपल्या वाचनात आलं. तर या सर्व गोष्टींचा 18 ते 35 वयोगट जे आहे, आम्ही सॅम्पलिंग करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं, 18 ते 35 वयोगटातील युवकांचा कल हा 50% अधिकचा जनसुराजकडे, प्रशांत किशोरकडे असल्याचं दिसून आलं. तो युवक हा सवर्ण जातीतील असेल किंवा तो दलित असेल किंवा मुस्लिम असेल, OBC असेल, सर्व जाती धर्मातील युवकांचा कल हा अधिकचा 50%हून अधिकचा कल हा जनसुराज म्हणजे याच्यामध्ये दिसून आला. विषय याच्यामध्ये जैनजीचं जे आंदोलन आहे ते आंदोलन निर्णायक ठरलं असं म्हणता येऊ शकेल? असं म्हणता येऊ शकतं. जनजीच्या निर्णायक आंदोलन नेमकं त्यावेळेस पीक पिरियडला होतं आणि त्याचा फायदा BJPच्या विरोधात जे प्रमुख विरोधी उमेदवार होते प्रशांत किशोर यांना झाल्याचं दिसून येत आहे. याच्यामध्ये एक रविशंकर प्रसाद जे माजी केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं विधान गाजलेलं होतं. ते असं म्हणाले होते की भाजपनं कुत्र्याला किंवा मांजराला जरी उमेदवारी दिली तरी बांकीपूरमधनं तो निवडून येऊ शकतो. तर भाजपच्या अहंकाराला या निवडणुकीमध्ये कात्री लागलेली आहे का? मी असं म्हणू शकेल की ह्या केवळ एका वाक्यामुळेच काही जनसुराज किंवा प्रशांत किशोर त्या ठिकाणी जिंकताय असा प्रकार नाहीये. मात्र भाजपानेही जे उमेदवार दिले, नीरज कुमार सिन्हा, एक साध्या कार्यकर्त्याला एका मंडल अध्यक्षाला तिकीट दिलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे ऍक्च्युअली खूप चांगलं पाऊल भाजपाने उचललं होतं की एका साध्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं. मात्र भाजपाने उमेदवार आधी दुसरे दिले होते, त्यांच्यावरती काही संभावित आरोप होणार होते, त्यामुळे त्यांनी उमेदवार बदलवून पुन्हा नीरज कुमार सिन्हा यांना दिलं. याचा कुठेतरी फटका भाजपाला बसताना दिसतोय, कारण त्याचा फायदा प्रशांत किशोर यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात केला. त्यांनी जो अग्रेसिव्ह प्रचार केला तो त्यांनी अग्रेसिव्ह प्रचार करत असताना त्यांनी कुठेही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन जे इथले आमदार होते अगोदर त्यांच्या विरुद्ध केला नाही. त्यांनी त्यांचं नावही नाही घेतलं, त्यांनी नीरज कुमार सिन्हांचं नावही नाही घेतलं. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर सतत आरोप केले. त्यांच्या पार्श्वभूमीची अगोदरची आरोपाची जी पार्श्वभूमी राहिली आहे त्याच्यावरती त्यांनी आरोप केले. तर त्याचा कुठेतरी फायदा त्यांना होताना दिसून येते, कारण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन सलग इथं अंदाजे 60, 62, 72 अशा टक्क्यांनी जे इतकं त्यांना वोट शेअर भेटायचा आणि ते एकतर्फी मागील चार निवडणुका जिंकलेले आहेत. त्यांची विकास कामं मोठ्या प्रमाणात या संघामध्ये आहेत. त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. मात्र ते स्वतः उमेदवार नसल्याने आणि प्रशांत किशोर यांनी त्यांचं नाव नाही घेतलं, त्यांना साईडलाईन केलं आणि त्यांनी टार्गेट बिहारचे मुख्यमंत्री केलं आणि तेथील मुद्द्यांवरती ते सतत कंटिन्यू बोलत राहिले. ते उमेदवारावरही नाही बोलले, ते सतत मुद्द्याचं त्यांनी राजकारण केलं, जातीविरहित राजकारण केलं. याच्यामध्ये प्रशांत किशोर यांची कोणती स्ट्रॅटेजी अशी वाटते की तुम्हाला अफलातून वाटते आहे? तुम्ही आता अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, अनेक ठिकाणी सर्वे रिसर्च केलेला आहे की प्रशांत किशोर यांचं वेगळी स्ट्रॅटेजी काय होती की ज्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये ते विजयापर्यंत पोहोचलेले आहेत? त्यांची वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे त्यांनी सतत मागील 2-3 वर्षापासून ते जनसुराज बिहारच्या विधानसभेच्या 1 ते 2 वर्षापासून ते तयारी करतायत आणि पहिल्या दिवसापासून ते मुद्द्याचं राजकारण म्हणजे बेरोजगारी, शिक्षण अशी मुद्दे ते काढतायत. यस असे मुद्दे ते सतत काढतायत. त्यांनी जातीविरहित मी राजकारण करणार, मला कुठल्या जातीचं हे नकोय, मी सर्व जातीविरहित जाऊन बिहार फर्स्ट अशा भूमिकेतनी त्यांनी जे राजकारण केलं आणि त्याचा फायदा या शहरी भागामध्ये त्यांना कुठेतरी होताना दिसून येतोय की येथील शहरी भागातील जे मतदार या ठिकाणी असं म्हटलं यावेळेस वोटिंग टर्नआउट पण कमी झाला. 41% होता, यावेळेस 34% झाला. फक्त कमी वोटिंग टर्नआउट होऊनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल मतदारांनी घडवून आणलाय. कारण जे लोक बाहेर पडले होते मतदानासाठी ते बदलासाठी बाहेर पडले होते आणि त्यांनी हा विचार केला, ठीक आहे यावेळेस भाजपाला नाही निवडून दिलं तरी काय फरक पडतो. प्रशांत किशोर सारखा एक हाय प्रोफाईल नेता आहे जो आपल्या समस्या विधानसभेमध्ये मांडेल आणि एक उमेदवार भाजपाचा आमदार कमी झाल्याने कुठं फरक पडतोय भाजपाच्या सत्तेमध्ये, असा मतदारांनी त्या ठिकाणी विचार केला. हा नितीन नबीम यांच्यासाठी पण धक्का असू शकेल.
हा, ज्या ठिकाणी ते 60% वोट शेअरच्या ऍव्हरेज 60-62% मतं त्यांना भाजपाला त्या ठिकाणी भेटायची, यावेळेस ते स्वतः उमेदवार नसल्याने त्या ठिकाणी जर प्रशांत किशोर एवढ्या 17-18 हजारच्या मार्जिनने जर त्या ठिकाणी एक निवडणूक जिंकत असेल, तर एक परसेप्शनचं जे बॅटल म्हणतो आपण न्यूज मध्ये, किंवा बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची सीट गेली, असं एक त्यांना तो धक्का असू शकतो. मात्र हे एक कस्टमाइज इलेक्शन होतं, एक लोकल इलेक्शन झालंय. याचा अर्थ संपूर्ण बिहारमध्ये प्रत्येक ठिकाणी काही प्रशांत किशोर स्वतः उभे राहू शकत नाही, किंवा जातीविरहित राजकारण होईल, जातीवरती लोक मतदानच करणार नाही. इथून पुढे सवर्ण जाती या जनसुराज सोबत जातील. आरजेडी मुस्लिम ज्यांनी आता जनसुराजला मतदान केलं ते आरजेडीला, महागठबंधनला मतदान इथून पुढे करणार नाही, असं होणार नाही. हे या इलेक्शन पुरती ट्रेंड होता. हे या इलेक्शनला लोकांनी संभाव्य सध्याच्या परिस्थिती बघून मतदारांनी निर्णय घेतलेला आहे. इथून पुढे अशाच प्रकारे होईल असं आजच सांगणं हे चुकीचं ठरेल. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने प्रशांत किशोर त्यांच्या पक्षाचा प्रसार पुढे घेऊन जातात, किंवा महागठबंधन आरजेडी कशा पद्धतीने पुन्हा त्यांच्या पक्षाला पुढे घेऊन जाते, याच्यावरती आधारित पुढील राजकारण ठरू शकते. तुमचा मुद्दा बरोबर आहे की याच्यावरनं पुढचं काही निष्कर्ष किंवा अंदाज बांधणं चुकीचं आहे. पण आता एक अंदाज नक्की येतोय की भाजपचा गड हा हरवता येऊ शकतो, आणि जेएनजीची जर साथ असू शकेल तर निवडणूक निकाल फिरवता येऊ शकतो. हा या निवडणुकीचा अर्थ साधा सोपा सरळ वाटत नाही का? आपण म्हणू शकतो, जर अग्रेसिव्ह कॅम्प प्रशांत किशोर सारखा उमेदवार असेल की जो उमेदवार कॅम्पेनच्या बाबतीत, प्रचाराच्या रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये खालच्या लेवलला कार्यकर्त्यांचं अग्रेशन जे त्यांनी ग्राउंडवरती जे तयार केलं होतं, स्वतः सतत न्यूज मध्ये जे बनून राहिले, त्यांनी सतत इलेक्शनला 3.5% मतं मिळाली त्यांना बिहारच्या विधानसभा इलेक्शन मध्ये, तरी हिंमत न हारता ते बिहारमध्ये सतत ग्राउंडवरती फिरत राहिले. बिहार पायी फिरणारे बिहारमधील ते एकमेव नेते मागच्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि त्यांना वाटलं की आता बांकीपूर मध्ये आपल्याला चान्स आहे, या ठिकाणचे समीकरण जुळून येऊ शकतात. त्यांनी अपॉर्च्युनिटी साधली आणि त्या ठिकाणी ते पूर्ण तयारीनिशी मैदानामध्ये उतरले. सगळ्यात दुसरा महत्वाचा जो निकाल आहे, आणि तो देखील भाजपसाठी धक्का होऊ शकतो, तो म्हणजे मध्य प्रदेश मधील दतिया या पोटनिवडणुकीमध्ये देखील भाजपचा उमेदवार पाठीमागे आहे. विशेष बाब म्हणजे रुद्रन आणि विशाल लिंगायत यांच्या टीमनं याबाबत देखील अंदाज दिलेला होता की त्या ठिकाणी भाजपचा पराभव होऊ शकतो. नरोत्तम मिश्रा यांच्यासारखा दिग्गज बलाढ्य नेता भाजपच्या सोबत होता, पण तरीही त्या ठिकाणी भाजप आज पराभवाच्या छायेमध्ये आहेत. तर विशाल, दतियाबाबतचं तुमचं आकलन बरोबर कसं ठरलं, त्याबाबत काय सांगाल? दतिया विधानसभा जी पोटनिवडणूक आता होते, तिचा आज जो निकाल लागतोय, ही मध्य प्रदेशातील उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती असलेला एक रिमोट भागातील एक मतदारसंघ आहे. आम्ही एकमेव रुद्र रिसर्च ही एकमेव अशी एजन्सी होती की ज्यांनी दतियाचा एक्झिट पोल दिला होता. एमपी तक, न्यूज तक, इंडिया टुडेचे जे चॅनल्स त्याला एक्सक्लुझिव्ह आम्ही दिला होता. बाकी कुणीही या ठिकाणी एक्झिट पोल दिला नाही. बांकीपूरला तरी बऱ्याच लोकांनी दिले होते. आणि या एक्झिट पोल मध्ये आम्ही जवळपास 5% म्हणजे जवळपास 8,000ने काँग्रेसचा उमेदवार जिंकेल असा हा आपला एक्झिट पोल होता. आणि हा लेट्सअपने सुद्धा आपला एक्झिट पोल दिला होता. तर आताच्या स्थितीनुसार 3 राऊंड बाकी आहे आणि आता 12-12.5 हजारने काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी पुढे असलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे जरी पुढील 3 राऊंड मध्ये बीजेपीने जरी आघाडी घेतली तरी पण 10-11 हजारच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिकही काँग्रेसचा उमेदवार जिंकेल असं आपल्याला आताच्या ट्रेंडवरनं आपल्या लक्षात येतंय. तर या ठिकाणी जसं आमच्या एक्झिट पोलनुसार नरोत्तम मिश्रा जे बीजेपीचे कद्दावर नेता, मोठे नेता आहेत, गृहमंत्री राहिलेले आहेत, की ज्यांनी मागील कमलनाथ यांचं सरकार पाडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, असे नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट यावेळेस भाजपाने काटले. याचा मोठा फटका आपल्याला या निकालावरनं लक्षात येते. कारण मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे नरोत्तम मिश्रा यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज होते. त्यांनी जरी भाजपाचा प्रचार केला असला मात्र त्यांची जी कार्यकर्त्यांची फळी होती ही खूप मोठ्या प्रमाणावर नाराज होती. त्यांना असं वाटत होतं आता जर भाजपाचा उमेदवार या ठिकाणी जिंकला तर पुढच्या वेळेस 2028 मध्ये जे एमपीचं इलेक्शन होणार आहे त्यावेळेस मग आपल्या नरोत्तम मिश्रा आपल्या नेत्याला तिकीट भेटणार नाही, मग त्यांचं राजकारण कसं पुढे चालेल, आणि त्यांचं तिकीट काटल्याने ते मोठ्या प्रमाणावर नाराज होते. त्यामुळे त्याचा कुठेतरी फटका भाजपाला मोठ्या प्रमाणावर पडताना दिसतो. या उलट काँग्रेसच्या बाजूनेही जे माजी आमदार होते राजेंद्र भारती, त्यांनाही काँग्रेसने आता निष्कासित केलंय पक्षातून. त्यांनी विरोधामध्ये काम केलंय काँग्रेसच्या. तर असं दोघं बाजूंनी
सर्व मिक्सिंग अशी खिचडी परिस्थिती तयार झाली. त्यामुळे आणि या ठिकाणी बाहुबलीचं राजकारण या ठिकाणचे लोक खूप घाबरत होते त्यांचं मत सांगताना. त्यांना त्यांच्या मनामध्ये खूप भीती दिसत होती. त्यामुळे आम्हाला एक्झिट पोल काढताना आमच्या टीमला मागील 20-25 दिवसापासून आमची टीम फील्डवरती होती, ग्राउंड असेसमेंट करत होती. क्वांटिटेटिव्ह डेटा मी तुम्हाला प्रथमतः सांगू इच्छितो. क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये काही भागामध्ये बीजेपी पुढे येत होती. क्वांटिटेटिव्ह डेटा आमची मेथोडॉलॉजी ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असते. क्वांटिटेटिव्ह म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जातात, एबीसीडी. क्वालिटेटिव्ह म्हणजे आम्ही राजकीय नेत्यांसोबत इंटरॅक्शन करतो. क्वालिटेटिव्ह मध्ये मात्र काँग्रेस पुढे येत होतं. तर आम्ही दोघांचं मिक्सिंग करून हे अनालिसिस काढलं. त्यावेळेस आम्हाला काँग्रेस पुढे दिसली. तर मग आजची परिस्थिती बघून मी स्वतः कारण लोक सामान्य मतदार हा भाजप सांगत होता ग्रामीण भागामध्ये, कारण तो घाबरून बोलत होता. मात्र मत देताना त्याने काँग्रेसला दिलं होतं. अशा वेळेस एक्झिट पोल काढणे खूप कठीण होऊन जातं. तर काँग्रेसने जे उमेदवार दिले होते घनश्याम सिंग म्हणजे ठाकूर, या ठिकाणचे ते 2 वेळेस आमदार राहिलेले यापूर्वी आणि ते एक राजे परिवारातले येतात. त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. दादागिरीचं राजकारण ते करत नाहीत. याच्यामुळे दतिया ज्या 80-90 हजार मतदान जे दतिया शहराचं जोडलेलं आहे, त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी किंवा त्या ठिकाणच्या मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना साथ दिली. जवळपास 7-8 हजाराची लीड त्यांना शहरामधूनच भेटताना दिसते. या उलट भाजपाने जे उमेदवार दिले होते, आशुतोष तिवारी संघटन मधला नेता होता, चांगली उमेदवारी दिली होती. मात्र या भागामध्ये त्यांची ओळख नसल्याने त्यांचं कार्यकर्त्यांचं कुठलंही जाळं नव्हतं. ते जमिनीवरती कधी या भागामध्ये इतका त्यांचा संपर्क नव्हता. त्यांना प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला. त्याच्यामुळे त्याचा कुठेतरी फटका बीजेपीला बसताना दिसून येते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी असतील, त्यांचे प्रभारी असतील हरीश चौधरी किंवा त्यांचे बाकी दिग्विजय सिंग त्यांचे पुत्र यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला. भाजपाकडूनही त्यांचे प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल असतील, भाजपाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर हेमंत यादव असतील, यांच्याही रॅलीज झाल्या. प्रभारी असतील भाजपाचे, यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅम्पेनिंग केलं, प्रचार केला. मात्र कुठेतरी मतदारांनी इथलं लोकल जे राजकारण होतं, त्या लोकल राजकारणामध्ये कुठेतरी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या उमेदवाराला किंवा नरोत्तम मिश्रा यांचा फटका असेल तो बसला. दामोदर यादव जे आझाद समाज पार्टीकडनं तिसरा उमेदवार जे उभे होते, त्यांना आपण 15% मतं भेटतील असं प्रेडिक्ट केलं होतं. आणि आतापर्यंतच्या निकालानुसार ते त्याच्या आसपासच दिसत आहेत. म्हणजे त्यांचं 15% आसपास त्यांना मतं भेटतील. त्याचा फटका कोणाला बसला? दामोदर यादव जे आझाद पार्टीकडनं जे उभे होते, म्हणजे चंद्रशेखर रावण जे आहेत, त्यांचा पक्ष आहे बॉर्डर वरतीच आहे युपीच्या, त्याच्यामुळे तिथं ते चालतात. या विधानसभेमध्ये जवळपास 14% एससी अहिरवार समाज येतो, म्हणजे जाटव, जो मायावतीवाला जाटव आहे. तर एससी अहिरवार जो समाज आहे हा एकतर्फा 70-75% दामोदर यादवकडे जाताना दिसून आला, जो की आधी काँग्रेसचा मतदार होता. म्हणजे काँग्रेसला हा ग्रामीण भागामध्ये फटका बसलेला दिसून येतो. नाही तर काँग्रेसचं लीड हे 20-25 हजाराच्या पलीकडे त्या ठिकाणी राहिलं असतं. तर मोहन यादव यांनी 70% मतं ही काँग्रेसची घेतली जवळपास आणि 25% बीजेपीची घेतली. काँग्रेसच्या वोट बँकला एवढा मोठा तडाखा बसूनही काँग्रेस जिंकते, हा याचा अर्थ भाजपसाठी मोठा संदेश आहे असं म्हणता येईल का? मध्य प्रदेशच्या राजकारणाचा विचार करता और 2023च्या वोट शेअरचा विचार करता काँग्रेसचा भाजपाचा वोट शेअर कमी होताना दिसतंय. पुढच्या वर्षी जे मध्य प्रदेशमध्ये जे निवडणूक होणार आहे विधानसभेची, त्या दृष्टीने हा भाजपाला एक धक्का मानला जाऊ शकतो. भाजपाचे जे मुख्यमंत्री आहे डॉक्टर मोहन यादव यांना एक धक्का मानला जाऊ शकतो. त्यांच्यावरती जमीन घोटाळ्याचे आरोप मागच्या वेळेस होताना दिसून आले आणि त्यांच्या लिडरशिप खाली इलेक्शन होत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी जिंकणं हे, भलेही त्या ठिकाणी लोकल इश्यूज वरती राजकारणावरती इलेक्शन झालं, स्टेट हे कुठे स्टेट बीजेपी कुठे कमी नाही पडली त्यांच्या प्रचारामध्ये किंवा कॅम्पेनिंग करताना. मात्र हा त्यांना एक धक्का म्हणू शकतो, कारण जे आंदोलन जे झालं, स्टुडंटचं जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये, त्याचा मोठा फटका आपल्याला बसताना दिसून येतोय. कारण 18 ते 35 वयोगटातील युवकांचे अधिकचे प्रमाण हे आपल्याला काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने अधिक दिसून आले. तर आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे, तर झेंजीचं आंदोलन हे देशभर झालं, दिल्लीमध्ये झालं, त्याचा परिणाम आपल्याला मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये दिसतोय. गुजरातमध्ये पण आज एक पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला. मग असं गुजरातमध्येच झेंजीचा प्रभाव का दिसून येत नाही अजून पण? गुजरात मधील विधानसभेबद्दल जी पोटनिवडणूक झाली त्याबद्दल मला अधिकची माहिती नाहीये, म्हणून मी त्यावरती जास्त मला बोलणं उचित नाही ठरणार. त्यामुळे त्याबद्दल क्षमस्वी. ओके. आता दुसरा जो मुद्दा आहे की या जेएनजीच्या आंदोलनामुळे भाजपचे 2 मुख्यमंत्री अडचणीत आले असं आपण म्हणू शकू का? बिहारमध्ये सम्राट चौधरी आणि इकडे मोहन यादव मध्य प्रदेशमध्ये. याबाबत तुम्ही काय सांगाल? कारण प्रशांत किशोर यांनी
सम्राट चौधरी यांनाच नंबर 1चं टार्गेट केलेलं होतं आणि त्यांच्यावरतीच सातत्याने आरोप केलेले होते. तर याबाबत पुढच्या काही काळामध्ये बिहारमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप काही परिवर्तन बदल या मुख्यमंत्री पदामध्ये करू शकेल का? प्रशांत किशोर हे सतत बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरती आरोप करताना आपल्याला दिसून आले. प्रचारामध्ये त्यांनी उमेदवाराला टार्गेट नाही केलं, त्या ठिकाणचे राष्ट्रीय अध्यक्ष जे भाजपचे होते त्यांनाही टार्गेट नाही केलं, त्यांनी टार्गेट केलं होतं सम्राट चौधरींना. इथून पुढे जर ते आता आमदार होताना आपल्याला दिसत आहेत विधानसभेमध्ये जाणार, त्या ठिकाणी विधानसभेमध्ये ते सम्राट चौधरी त्यांच्या आवाजाला अजून एक आमदार झाल्यामुळे एक महत्व येणार आहे. त्यामुळे त्यांचं इथून पुढचं टार्गेट हे सम्राट चौधरी असतील आणि सम्राट चौधरींसाठी नक्कीच हा एक मोठा धक्का असणार आहे प्रशांत किशोर यांचं आमदार होणं. आणि इथून पुढच्या काळामध्ये ते त्यांच्यावरती सतत आरोप करतील असं तरी आपल्याला तुर्तास दिसतंय. मात्र दोघं राज्याचे मुख्यमंत्री असताना हे पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाल्याने नक्कीच हा त्यांच्यासाठी ही काही पॉझिटिव्ह गोष्ट नाहीये, आपण असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये दोन गोष्टी मला सांगा की प्रशांत किशोर ज्या पद्धतीचं राजकारण ग्राउंडवर उतरून करतात आणि निवडणुकीच्या आधी 1.5-2 वर्ष ते पदयात्रा काढतात, बिहारचा चप्पा न चप्पा कोपऱ्यानं कोपऱ्या ते फिरून काढतात. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष जे आहेत, राज ठाकरे यांच्यासारखे जे नेते आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासारखे विरोधी पक्षातले नेते आहेत, त्यांच्यासाठी प्रशांत किशोर यांच्या विजयातनं शिकण्यासारख्या कोणत्या 4 गोष्टी आहेत? प्रशांत किशोर यांनी राजकीय स्ट्रॅटेजी क्षेत्रामध्ये ते सर्वात टॉपला असतानाही त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या होम स्टेट बिहारमधून त्यांनी जनसुराज नावाच्या एका संघटनेची, राजकीय पक्षाची सुरुवात केली. बिहारमध्ये मागच्या वर्षी जी जनरल इलेक्शन झालं विधानसभेचं, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मागील 2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार प्रसार केला, पैदल यात्रा केली संपूर्ण बिहारमध्ये. खूप सारे कष्ट करताना आपल्याला तरी ते दिसून आले. तरी त्यांच्या पक्षाला एकही आमदार निवडून आला नाही. 3.5% मतं मिळाली फक्त, इतकं सारे कष्ट घेऊनही. तरी ते मागील वर्षभरापासून बिहारमध्येच ग्राउंडवरती असल्याचं आपल्याला कन्सिस्टन्सीने दिसून आले. त्यांना आता एक संधी मिळाली पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आणि त्या ठिकाणची संधी त्यांनी हेरली. ज्या ठिकाणी बीजेपी विधानसभेला, लोकसभेला सतत 60% अधिकची मतं घेत होती, अशा कठीण मतदारसंघामध्येही त्यांनी स्वतःला उमेदवारी करायचं त्यांनी ठरवलं आणि एक रिस्की डिसिजन घेतलं. आणि आज अशा रिस्की डिसिजन नंतर त्यांना जे कष्ट त्यांनी जे घेतले त्याचं फळ त्यांना मिळताना दिसून येतंय की ते एवढ्या बीजेपीच्या कोर वोटर मतदारसंघामधनही ते 17-18 हजाराच्या अधिकच्या मतांनी जर निवडून येत असतील किंवा आताची त्यांची जो विजयाची मार्जिन 14,000 जी दिसते आपल्याला, तर म्हणजे त्यांनी कन्सिस्टन्सी आणि त्यांनी हेरलंय की इथून पुढचं राजकारण बिहारमध्ये नितीश कुमार आता मुख्यमंत्री नाही आहेत, त्यांचं वय झालंय, त्यांचा पक्ष कितपत वोट शेअर टिकवून राहील, भाजपाच्या विरुद्ध कुठलाच प्रभावी पक्ष नाही, आरजेडीची मोठी हार झालेली आहे विधानसभेमध्ये, काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीये, लेफ्ट पार्टीज दिवसेंदिवस कमी होत जात आहेत. तर त्यांनी पुढच्या 5-7 वर्षाची संधी जे हेरून आतापासून कष्ट करायचं जे ठरवलं, तर तसंच महाराष्ट्रामध्ये पण तशी विरोधी पक्षामध्ये मोठी स्पेस आहेच किंवा इथून पुढच्या काळामध्ये की सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हे दोघही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून प्रशांत किशोरकडनं शिकण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला? त्यांच्याकडनं शिकण्यासारखं एकच आहे की तुम्ही कष्ट करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्ही ग्राउंड वरती राहा, रिस्क घ्यायला तुम्ही घाबरू नका. अशा कठीण मतदारसंघात स्वतःला त्यांनी उमेदवारी केली आणि अग्रेसिव्ह कॅम्पेन आणि ते प्रचार प्रसारामध्ये कुठेही कमी न पडता नेहमी न्यूज मध्ये कसं बनून राहता येईल आणि मुद्द्याचं राजकारण खेळलं, जातीच्या पलीकडे जाऊन सतत लोकांची बेरोजगारी, पलायन, शिक्षण वरती ते मग 2-2.5 वर्ष आले सतत त्याच कन्सिस्टन्सीने याच गोष्टी करतायत आणि राज्याचे विषय मांडून ठेवतायत मीडियामध्ये लोकांच्या समोर. तर ह्या काही 4-5 गोष्टी ज्या आहेत प्रशांत किशोर पासून त्या शिकण्यासारख्या किंवा त्या कोणी विरोधी पक्षांनी कोणी शिकण्यासारखा आहेच की आता जर एवढा मोठा विजय त्यांचा होत असेल इतक्या कठीण परिस्थितीमध्ये, तर नक्कीच यावेळेला तरी त्यांच्यापासून बाकी राजकारण्यांनी ज्यांना निवडणुका लढवायच्या त्यांनी शिकण्यासारखं आहेच. ओके, आता याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ही जी स्पेस आहे प्रशांत किशोर,
ही भाजपची स्पेस भाजपच्या मतदारसंघात विजय होऊन त्यांनी घेतलेलीच आहे, पण ते आता आरजेडीची पण स्पेस घेऊ शकतात. विधानसभेमध्ये विरोधकांचा आवाज बनण्यामध्ये प्रशांत किशोर हे आता आघाडीवर राहतील. आता मी एक चांगला किस्सा ऐकला की बिहारच्या विरोधी नेत्यांना पण एक्सपेंडिचर हा शब्द बोलता येत नाही, सत्ताधाऱ्यांच्या काही मंत्र्यांना पण एक्सपेंडिचर हा शब्द बोलता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये बिहारच्या विधानसभेमध्ये प्रशांत किशोर यांच्यासारखा उच्च शिक्षित नेता जाणं किती फायदेशीर आणि किती प्रभावशाली ठरू शकेल? नक्कीच बिहारचे जे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्यावरती आरोप यापूर्वीच तेथील नेत्यांनी लावले की यांचं 10वी-12वी पेक्षा शिक्षण कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना इंग्रजीचे शब्द बोलता येत नाही. मात्र प्रशांत किशोर जे उच्च शिक्षित आहेत, परदेशातनं शिकलेले आहेत, त्यांच्यासारखा उच्च शिक्षित नेता, तर त्यांचं राजकारण, त्यांचं नॅरेटिव्ह तेच असणार इथून पुढचं की आपण बिहारच्या इश्यूज वरती, मुद्द्यांवरती राजकारण, जातीच्या पलीकडचं राजकारण त्यांना करायचं आहे. ते फक्त त्यांनी सत्ताधाऱ्यांचीच नाही, त्यांनी विरोधकांची स्पेस इथं बांकीपूरमध्ये घेतली असं आपल्याला दिसून येतंय. कारण आरजेडीचा जो 30 ते 40% महागठबंधनचा जो मतदार होता त्यातील 70-80% मतदार हा प्रशांत किशोर यांच्या मागे गेलेला आपल्याला दिसून येतोय. आणि बिहारमध्ये आजच्या घडीला सर्वात मोठा प्रमुख पक्ष हा भाजपा आहे. भाजपाच्या विरोधातील स्पेस हे ते जास्त व्यापतील सध्या तरी असं आपल्या निदर्शनास येतंय. म्हणून एक प्रमुख विरोधी चेहरा म्हणून बिहारच्या राजकारणामध्ये प्रशांत किशोर पुढे येतील असं आपल्याला या निकालावरनं आपण म्हणू शकतो. येस विशाल, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. तुमचे दोन्ही अंदाज बरोबर अचूक ठरल्याबद्दल एक्झिट पोलचे, त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन. तुमच्या कामाला असंच यश मिळत राहो अशा आमच्या लेट्सअप कडे देखील खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा.